नमस्कार, स्वागत आहे तुमचं स्पाइस कन्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण बनवलेली आहे व्हेज कोल्हापुरी भाजी. पाहून खरंच सर्वांना असं फील झालं असेल ना की आपण खरंच हॉटेलमध्ये आहोत की काय. तर चला आपण आता साहित्य पाहूया. मटार, गाजर, फ्लावर, शिमला मिरची आणि पनीर. मसाल्यामध्ये घेतलेला आहे आपण अर्धी वाटी खोबरं, चमचा लाल तिखट, खसखस, जिरे, वेगळी मिरची, कांदा, तीळ आणि खडे मसाले, धने आणि गरम मसाला. आता आपण ह्या भाज्या घेतलेल्या आहेत तर त्या उकडायला ठेवलेल्या आहेत स्वच्छ धुवून. 2 शिट्ट्या देऊन आपण उकडून घेणार आहे. तोपर्यंत आपण हे मसाले जे आहेत ते व्यवस्थित ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घेणार आहेत. तर खोबरं, धने, जिरे, वेगळी मिरची, खडे मसाले, खसखस हे सर्व साहित्य आपण मस्त ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घेणार आहोत. काय भाजी लागते ना ही चवीला. तर तुम्ही खरंच एकदा जर बनवली ना हॉटेलला जेवण करायचंच विसरून जाल. आता हे व्यवस्थित आपण भाजून घेत आहेत. आता ह्याला ब्राऊन कलर आला की आपण गॅस बंद केला आहे. आता गॅस बंद करून आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक करून घेणार आहे. सुरुवातीला आपण पाणी ॲड न करताच हे बारीक करून घेत आहे. आता कसं हिवाळा आहे आणि हिवाळ्यामध्ये भरपूर हिरव्या भाज्या फ्रेश असतात आणि भरपूर प्रमाणात भाज्या स्वस्त पण मिळतात. मग अशा वेळेला आपण अशा भाज्या नक्कीच बनवल्या पाहिजेत. तर आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून बारीक करून घेत आहे. तर सुरुवातीला आपण ह्याची कोरडीच पूड करून घेतलेली आहे. नंतर आता आपण याच्यामध्ये पाणी ॲड करून ह्याची पेस्ट बनवून घेणार आहे. तर आता आपली ही पेस्ट बनवून तयार झालेली आहे. एकदम बारीक करायचे, तुम्हाला शक्य होईल तेवढं बारीक करून घ्यायचे. तर आपण गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये पुरेसं तेल टाकलं आहे, 3-4 चमचे. पनीर जे आहेत ना आपल्याला पूर्णपणे तळून घ्यायचे नाहीत, आपण शालो फ्राय करणार आहेत. आणि शालो फ्राय करताना एकदम फास्ट गॅसवर करायचे, म्हणजे ते आहेत तसे सॉफ्ट राहतात. थोडासा कलर चेंज झाला तरी हरकत नाही, पण ते सॉफ्ट राहिले ना तर भाजीमध्ये खायला छान लागतं. आता आपले हे पनीर व्यवस्थित शालो फ्राय झालेले आहेत. आता आपण ते एका प्लेटमध्ये बाजूला काढून घेत आहेत. व्यवस्थित झाले आहे, त्याचा सॉफ्टनेस आहे तसाच आहे. आता आपण मगाशी ज्या उकडून घेतलेल्या भाज्या आहेत तर त्या भाज्या आपण याच तेलामध्ये 3 ते 4 मिनिटांपर्यंत परतून घेणार आहेत. म्हणजे या भाज्यांना आहे ना खूपच छान चव येते. खरंच ही भाजी एवढी छान झाली होती ना की माझ्या घरी सर्वांना एवढी आवडली की बाहेरला जेवायला जायचं असं कोणीच म्हणणार नाही अशी भाजी जर घरी बनवली तर. आता आपण ह्या भाज्या व्यवस्थित 3 ते 4 मिनिटांपर्यंत परतून घेतल्यात. आता आपण भाजीला फोडणी घालत आहोत. त्यासाठी आपण भाजीला आता कढईमध्ये पुरेसं तेल घातलेलं आहे. तेल तापलं की आपण कट केलेला लसण टाकलेला आहे आपण फोडणीमध्ये. नंतर 3 ते 4 बिगडी मिरची आणि तेजपत्ता घातलेला आहे. आता हे छान परतलं की आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत. आपण 3 मीडियम आकाराचे कांदे कट करून घेतलेले आहेत, तर तो कांदा घालणार आहे. आता हा कांदा आपल्याला गोल्डन होईपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. कांदा पटकन परतावा म्हणून आपण याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालणार आहे. मीठ घातलं की कांदा आहे ना पटकन शिजतो. कांदा छान गोल्डन कलरचा झाला की आता आपण याच्यामध्ये 3 मीडियम आकाराच्या टोमॅटोची मी प्युरी करून घेतलेली होती, तर ती प्युरी आपण आता फोडणीत घातलेली आहे. नंतर लाल तिखट घातलेलं आहे, 1 ते 1.5 चमचा लाल तिखट आहे आणि गरम मसाला. आता हे व्यवस्थित परतून घ्यायचं, म्हणजे आपल्या भाजीचा जो कलर आहे ना एकदम हॉटेल स्टाईल दिसतो. आता हे परतत आहे, त्याला थोडंसं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. आता हे टोमॅटो प्युरी आपली परतून झाली की आपण मगाशी जो बारीक केलेला मसाला आहे ना पाणी घालून, तर तो घालून घ्यायचा. आणि आता ह्या फोडणीला सुद्धा आपल्याला तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचे. आता हा मसाला परतत आहे तोपर्यंत आपण बाजूला पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. तुम्हाला तर भाजीची क्वांटिटी किती पाहिजे त्यानुसार तुम्ही ही बनवू शकता. मी 4 ते 5 व्यक्तींसाठी ही भाजी बनवलेली आहे. आता आपण थोडंसं मीठ घातलेलं आहे फोडणीमध्ये आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून परत थोडं टाकलेलं आहे, 3-4 चमचे पाणी, म्हणजे आपला मसाला आहे ना करपत नाही. आता आपली फोडणी जवळपास तयार झालेली आहे. मस्त ह्या ग्रेव्हीला तेल सुटत आहे. आता ग्रेव्हीचा कलर पण खूपच छान दिसत आहे. तर आता आपल्या ग्रेव्हीला मस्त तेल सुटलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालणार आहोत. मटार आपण उकडून घेतलेले नाही. हे मटार आपले फ्रेश असल्यामुळं खूप पटकन शिजतात, त्यामुळे त्याला उकडण्याची गरज पडलेली नाही. आता आपली ही ग्रेव्ही तयार झालेली आहे आणि आता आपण त्याच्यामध्ये ह्या मगाशी उकडून घेतलेल्या भाज्या ज्या आहेत ना तर त्या घातलेल्या आहेत. आणि आता हे मटार त्या पॅनमध्येच मी 2 मिनिटांसाठी ठेवले होते. मटारचा कलर बघा किती सुंदर दिसत आहे आणि भाजीचा कलर तुम्हाला दिसतच आहे. भाजीचा कलर काय भारी दिसत आहे ना.
की खरंच तुम्हाला ही भाजी खाताना नक्कीच फील येईल की आपण खरंच रेस्टॉरंटमध्ये जेवत आहोत. आता आपण वरून घातलेली आहे कसुरी मेथी, थोडीशी क्रश करून घातलेली आहे आणि सर्वात शेवटी आपण पनीर ॲड केलेले आहे. तर आता आपण आपली भाजी आता व्यवस्थित शिजलेली आहे. वरून आपण 1 चमचा तूप घातलेलं आहे, कारण बटर नव्हतं माझ्याकडे उपलब्ध. तर आता भाजीचा कलर, भाजीचं टेक्स्चर तुम्ही पाहू शकतात. भाजी कशी दिसत आहे तुम्हीच मला कमेंट करून सांगायचं की भाजी कशी झाली आहे. आणि खरंच एवढी भारी झाली होती ना ही भाजी. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल ना तर व्हिडिओला एक लाईक करा. आणि खरंच तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा की आपली भाजी तुम्हाला कशी वाटली आणि रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.